मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवाजवळच्या घटनेला 17 दिवस झालेले आहेत आणि अखेर 17 दिवसानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली। कारण मागील अनेक दिवसांपासून निवडणुकीचा काळ होता, त्यामुळे कदाचित त्यांना वेळ मिळाला नसावा आणि याच ठिकाणी 17 दिवसापूर्वी एक जेसीबी चालक आहे, जेसीबी सगट पोकलँड सगट जवळपास 50 ते 60 फूट आतमध्ये गेलेला आहे आणि त्याला काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मागील अनेक दिवसांपासून एनडीआरएफची टीम काम करत होती, परंतु आता आर्मी, नेव्ही आणि स्थानिक कोस्टल देखील कर्मचारी इथे आलेले आहेत आणि त्यांना काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झालेले आहेत। तर दुसरीकडे जो यादव नावाचा पोकलँड चालक आहे तो आतमध्ये होता, त्याच्या फॅमिलीवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्याला 3 लहान मुलं देखील आहेत, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची मदत न मिळाल्याचं त्याच्या फॅमिलीने सांगितलेलं आहे। वास्तविक फॅमिलीने असाही देखील आरोप केलेला आहे की मागील 4 ते 5 दिवसापासून काम बंद होतं, परंतु आज अचानक सीएम साहेबांचा दौरा लागल्यामुळे इथे बॅरिकेड लावण्यात आलं, खाली जे आहे की गोण्या बिछाडण्यात आल्या आणि सर्व जे तुम्ही बघतायत ते सर्व हे मागील आज सकाळी सीएम येणार म्हणून करण्यात आलं आणि या मशीन देखील आज मागवण्यात आला। कारण फॅमिली इथे तळ ठोकून आहे आणि त्याच्या जी पत्नीचं असं म्हणणं आहे की काही झालं तरी मी इथून हलणार नाही, हाडं तर हाडं, मी माझ्या नवऱ्याची हाडं घेऊन जाणार, अशी आर्त जी भावना आहे तिच्या पत्नीने सांगितलेली आहे। परंतु मागे देखील असाच एक हादसा झाला होता, बोगद्यामध्ये अनेक मजूर फसले होते, त्यावेळेला संपूर्ण देशाची यंत्रणा कामाला लागली, परंतु घोडबंदर आणि वर्सोवाजवळच्या अशा छोट्याशा घटनेला एवढा उशीर का लागतो? आर्मी असेल, नेव्ही असेल, यांना येण्यासाठी 17 दिवस का लागले? मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा देखील जाहीर करण्यात आलेली, 50 लाखांची मदत आणि कुटुंबातील एकाला LNTमध्ये नोकरी देणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। परंतु ती मुलं मोठी कधी होणार, त्यांना नोकरी कधी लागणार हा प्रश्न आहे। परंतु सध्या या फॅमिलीला मोठ्या प्रमाणावर मदतीची आणि भावनिक आधाराची गरज आहे, परंतु सरकारच्या दृष्टीने हा संपूर्ण मलबा काढायला किंवा या JCBला चालकाला बाहेर काढण्यासाठी कुठल्याही प्रकारचे हवेत असे प्रयत्न होत नाही। परंतु सीएम साहेबांनी दावा केलेला आहे की आता आर्मी आली आहे, नेव्ही आली आहे, कोस्टल आले, तर लवकरात लवकर मदत मिळते। त्यामुळे येत्या काळात नेमकं हे बाहेर काढण्यासाठी किती दिवस लागणार हे पाहावं लागेल। काय मदत नेमकी सरकारकडून करण्यात येणार आहे? हां, बिलकुल। आता तर पहिली गोष्ट त्याला आपण सुदैवाने काही जर समजा तो जीवित आहे, त्याचा मृत्यू झाला आहे की जीवित आहे, हे पहिलं आपल्याला त्याला हे सगळं युद्ध पातळीवर आपण काम करू। खाली काय आहे त्याचं अजून आपल्याला त्याची माहिती नाही, परंतु दुर्दैवाने जर त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या नातेवाईकांना जे LNT कंपनी आहे काम करते, इथे 50 लाख रुपये त्यांना आपण त्यांच्या वतीने देण्याचं प्रावधान करू आणि त्यांच्या कुटुंबातल्या एकाला नोकरी देखील LNTमध्ये देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। नाही, म्हणून आता जे काय आता हां, बिलकुल आत्ता तुरंत काम सुरू होईल, कारण आता आर्मी पण आहे, नेव्ही पण आहे, कोस्टगार्ड पण आहे आणि NDRF पण आहे, हे सगळे जॉईंट एफर्ट्स घेतील। अशा घटना जेव्हा होतात तेव्हा काही एक्सपर्टीज जे आहेत त्याच्यामध्ये आर्मी, नेव्ही, कोस्टगार्ड, NDRF असे जे वेगवेगळ्या ज्या आमच्या एजन्सीज आहेत त्या माध्यमातून इथं आता काम सुरू होईल आणि मला विश्वास आहे की जॉईंट एफर्ट्समुळे या ठिकाणी राकेश यादव आणि JCB सापडेल। सर, या घटनेची चौकशी VJTIचे प्रोफेसर बंबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेली आहे आणि त्याची सर्व चौकशी होईल। का स्ट्रक्चर पडलं त्याचं जे काही आहे ते चौकशीमध्ये समोर येईल। आणि हाँ सर, कंपनसेशन हिंदी में बता दीजिए, कंपनसेशन के बारे में। अभी हम तो चौकशी आपण सुरू केलेली आहे, चौकशी करून जे काही त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्याचबरोबर उसी के साथ कंपनसेशन जो है ये हुई जो हादसा हुआ है वो तो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है, दुखद है। उनके परिवार के साथ हमारा सरकार है, शासन है और LNT जो कंपनी यहाँ काम कर रही थी उनके तरफ से 50 लाख रुपए उनको मुआवजा जो है वो देने का निर्णय हमने लिया है और उनके परिवार के एक सदस्य को नौकरी देने का भी निर्णय लिया है। हम उस परिवार के साथ हैं, हमें भी उनके प्रति संवेदना है। ओके सर।